शाळेला सुट्ट्या पडल्या म्हणजे जसं काय कुठलं तरी युद्ध संपलं असं मुलांना वाटतंय. आता तुम्हाला सांगते, सुट्ट्या पडल्यापासून ह्या पोरांनी मागे तगादा लावला की मम्मी बॅडमिंटन मागव. मग का ऑनलाईन बॅडमिंटन मागवला. 2 महिन्यात त्याचा पूर्ण फडशा पाडायचा. ठीक आहे, मागवलं खरं, पण जे ऑनलाईनवाले आहेत त्यांना पण काय आमच्यावर दया नाही आली. शेवटी 10 दिवसानंतर हे पार्सल आलं. कॅन्सल पण करू शकत नव्हते आणि आदनं कुठनं घेऊ पण शकत नव्हते, कारण मागवलेलं होतं. आता आलं दारात तर काय रिटर्न पाठवायचं का? कारण मुलांना समोर दिसलं म्हटलं मुलं काय ऐकणार नाही. चिमून डायरेक्ट त्या पार्सलवाल्याच्या हातातून पार्सल घेतलं, त्याला पैसे पण दिले आणि डायरेक्ट घरात घेऊन आले. त्याला म्हटलं थांब जरा पैसे तरी देऊ दे. शेवटी हे असं ओपन केलं. बरं आहे, बाहेर बघितलं तर थोडंसं महाग मुलकाचं होतं, जरा ऑनलाईनला बरं पडलं मिशोवर म्हणून मागवलं. छान आहे, त्यात 10 कॉक आलेत आणि हे असे 2 बॅडमिंटन आणि बऱ्यापैकी आहेत. तोवर मला वाटतं खेळता खेळता ह्या पोराने 2-3 कॉक वरती लॉफ्टवर टाकले. आता काय सांगू तुम्हाला, हे 10तले एक तरी कॉक शिल्लक राहिला तर नशीब. तुमच्या घरी सुद्धा असलं महायुद्ध चालू असेल तर ठीक आहे. आता हे असं मस्त पटांगणात खेळायचं काम चालू आहे. त्यांना म्हटलं हळूहळू खेळल्यानंतर इथली माणसं आपल्याला हाकलून देतील, जरी आपण इथं ओनर असलो तरी सुद्धा. कारण शेवटी बिल्डिंग आहे, यायला चाळीतली मजाची मजा पण ती बिल्डिंगमध्ये नाही. पण तरी ठीक आहे, पॅसाची भारी आहे म्हणून खेळायला काय हरकत नाही. चिमने मस्त दंगा लावला होता, त्याला मला लिफ्टला सांभाळून बया नाही, तर काय खरं नाही. तर चलो बाय.